मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी आले म्हशाच्या जत्रेला, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा आणि ही दरवर्षी भरवली जाते। याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि इथे काय यात्रा लागलेली आहे, काय जत्रेचं स्वरूप आहे ते आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे मला सुद्धा उत्सुकता होती आणि बरेच वर्ष यायचा प्रयत्न होता, तर प्रथमच मी येते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते। आपण कव्हर करून दाखवणार, तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। कल्याण रेल्वे स्थानकापासून तुम्हाला ह्या एसटी मिळतील आणि ह्या एसटीने तुम्ही इथे मुरबाड बस स्थानकापर्यंत पोहोचू शकता। इथे बघा ह्या सगळ्या एसटी लागलेल्या आहेत। एसटीने नसेल तर तुम्ही ह्या टॅक्सीने सुद्धा इथे पोहोचू शकता। शेअरिंग मध्ये ह्या टॅक्सी तुम्हाला इथे अवेलेबल आहे। बरेच वर्ष मला यायचं होतं यात्रेला आणि म्हटलं कसं यायचं ते माहित नव्हतं। तर आपले परिचयाचे आहेत मित्रमंडळी, त्या परिवारातर्फे आपल्या सोबत आहेत दादा। उमेश दादा नमस्कार। नमस्कार। आपलं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव उमेश शांताराम फुटारे। मी म्हसापासून 4 किलोमीटर माझं गाव सासणी आहे, तिथे मी राहतो। आमचे विठ्ठल भाऊ नायकर यांनी तुमचा परिचय दिला आणि तुम्हाला इथे व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना जरा मदत करा। तर आपण आता सासण्यापासून म्हणजे जवळजवळ मुरबाड पासून 8 ते 12 किलोमीटर म्हसा यात्रा आहे। कसं यायचं जरा आम्हाला सांगा आमच्या प्रेक्षकांना, की कल्याणला उतरल्यानंतर कल्याणला जेव्हा आपण कल्याणला उतरतो तर कल्याणला तिथे जीप किंवा बस असतात, ते अंदाजे 60 रुपये तिकीट घेतात। कल्याण पासून मुरबाड हे अंतर जवळजवळ पाऊण तासाचं आहे आणि मुरबाडला आल्याच्या नंतर मुरबाड ते बसेस आहेत मुरबाड पर्यंत। मुरबाड जे स्थानक आपण आता बघितलं, तिथून तुम्ही पुन्हा यायला 12 किलोमीटर लागतात। बरोबर। दादांचं जे गाव आहे सासणे, तिथून पुन्हा 4 किलोमीटर आपल्याला आता पुढे जायचंय। आणि इथे बघा पुढे पार्किंगची पण व्यवस्था आहे। तुम्ही स्वतःच्या जर वाहनाने येत असाल तर छान पार्किंगची 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही इथे पार्क करू शकताय। पेट्रोल पंप आहे, हा समोर पेट्रोल पंप आहे बघा इथे। आणि आपल्याला आता यात्रेला इथे जायचं ना दादा? सरळ जायचं आता। आणि हे कोणतं गाव म्हणता येईल? हे म्हसा गाव आहे। आणि दादा आपल्याला यात्रा बघूया कशा प्रकारे दाखवतायत काय, कारण आपण पहिल्यांदाच आलोय। मग ते म्हटलं तुम्हाला पण शूट करून दाखवा, म्हणजे तुम्ही पण कधी येऊन याचा आनंद घेऊ शकता। तर चला दादा, आणि बसेस आहेत ना या? आता आली ती बस, मुरबाड बस म्हणजे बसची व्यवस्था आहे। तुम्ही इथे जेव्हा यात्रा असते तेव्हा खूप बसेस असतात, भरपूर बसेस यात्रेसाठी। बघा ही खास बस सोडलेल्या आहे, गर्दी मागे तिकडे चालू आहे। आणि मग तिकीट साधारण किती असतं? कुठून कुठे? ह्या मुरबाड पासून 20 रुपये आहे। 20 रुपये म्हणजे तुम्ही कल्याण हे म्हणजे संपूर्ण टोटल जर प्रवास कराल तर 100 रुपयात तिथे पोहोचू शकताय। आणि स्वतःच्या वाहनाने आलात तर अगदी आरामात याल असं मी सांगेल। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओ। आता आपण जी एंट्री मारली पेट्रोल पंपाच्या पास समोरून, तर ही यात्रा आता आपण इथपर्यंत जी सुरू होणार आहे। बरं, यंदा काय म्हणजे गर्दी जास्त नाही दिसत आहे? गर्दी आता आहे ना संध्याकाळी जास्त होणार नाही, संडेला तर असतेच, पण ही यात्रा आता उन्हामध्ये कोणाला त्रास होतो काय? बरं, रात्री 6च्या नंतर मग आनंद वेगळाच असतो। ते छोटे छोटे व्यापारी आले आणि बघा ह्या बाजूला सर्व आता सुरुवात झालेली आहे। आपण पुढे पुढे जाऊया। बैल आहे ते मातीपासून बनवलेले आहे। ही कशी जोडी आहे ही वाली? 800 ला जोडी आहे ना? आणि छोटी वाली गाय वासरू 200 हे 200 ला येणार आहे। बरं, आणि ही सगळ्यात छोटी 100 रुपये जोडी फक्त? बघा किती छान आहे ना, असं ठेवण्यासाठी सुंदर असे रंग दिलेले आहे। सगळं तुम्ही बनवता? स्वतः कुठून आलायस? पुण्यावरून आलंय? अरे वा। ते शिवाजी महाराजांचे छान अशी प्रतिमा आहेत बघा इथे। ते राधाकृष्णाचं आहे, कृष्णाचं आहे आणि छान असे बैलजोडे आहेत। प्रत्येकाला कलर वगैरे वेगळे मारलेले आहे। आणि इथे पण देवांचे बरेचसे आहे, गौतम बुद्धांचे, भगवान गौतम बुद्धांचे। हे कसं येणार हे वालं? 300 ला आहे। 300 ला एक आहे? हे कशापासून बनवलंय? जिप्सन। अच्छा, बरं। आणि हे मातीचं आहे? ते बी जिप्सन। जिप्सन, अच्छा मस्त आहे बघा, किती क्यूट आहे। इथे सगळे हत्यार दिसत आहेत बघा, लोखंडी हत्यार आहेत। दादा नमस्कार, कुठून आहात तुम्ही? अक्कलकोट वरून आले? सांगा आम्हाला। हो सांगा दादा, हातोडी वगैरे काय किमती आहे तुमच्याकडे? 300 रुपये। 300 रुपये। आणि हे काय बरं? ही शेर आहे, हे आतनी आचार माप आहे। ते कशापासून बनवलंय? ही पत्र्यापासून बनवलेलं आहे। पत्र्यापासून बनवलंय, बरं। ह्याची किमती काय? ह्याची 100 रुपये। 100 रुपये। आणि सगळ्यात छोटं आहे ते?
त्याची हा 50 पावशेर रुपये. आहे ना? हा पावशेर आहे. बघा सगळे म्हणजे मापतायत आणि हे आता बघायला मिळत नाही, सगळं लुप्त होत चाललंय. गावच्या ठिकाणीच बघायला मिळतं ना दादा हे. हा, हा. आणि हे खलबत्ता तो खलबत्ता 300 रुपये. 300 रुपये. आणि हा, विळी लोखंडी. कशी ही वाली? ती वेळेवाली 500 रुपयाला आहे. 500 ला. हे सगळं तुम्ही स्वतः बनवलं? हा स्वतः बनवलं. अच्छा. आणि काय प्रतिसाद आहे इथे आला? लोक घेतायत? नाही घेतील ना, लोक घेतील आवडीने घेतात हो. ना. आणि हे ओरिजिनल असं बघा काम तुम्हाला मिळतंय आणि हे आपल्याला बघायला मिळत नाही शहराच्या ठिकाणी. हे सगळं म्हणजे सर्व बघा. कोयती पण आहे दादा, ती दाखवा कोयती सगळ्यात छोटी. हो का? हा, ही कशी? 150 रुपयाला देतो आम्ही. फक्त 150? हा. बघा त्याच्या मागे किती मेहनत असते आणि सर्व इथे अवजार आहे ती सगळी. हा. शेतासाठी दादा लागतात ना शेतासाठी सगळं? हो शेतासाठी. शेतीसाठी खुरप वगैरे सर्व हा, आहे, सर्व कुऱ्हाड खूप. आहे, असं आहे. खूप छान आहे. आणि तो पोळपाट दाखवा जरा दादा. हा कसा? 300 रुपयाला आहे. बापरे, लोखंडी पोळपाट. ह्याला तर हा. काहीच होणार नाही कधी, कसंही वापरा. लोखंडी वस्तू म्हणजे वर्षानुवर्ष चालणारी. हो. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्कार. कुठून आहात तुम्ही? कुठून आले? MP मध्य प्रदेश वरून आले? परबू अच्छा अच्छा, बरं. कशी ही? 400. 400 रुपये. बापरे, बरीच वजनदार आहे आणि सगळ्यात मोठी पण साईज आहे, लहान पण आहे. ही वाली कशी दादा? ये 300. 300 ला आहे. आणि सगळ्यात लहान साईज पण आहे ना तिथे आहे. हे बघा तवा पण आहे चपातीसाठीचा. दादा हा तवा कसा? 300 का? 300 ला येणार आहे. बरं. बघा 300 पासून आहे. फ्राईंग पॅन पण याच्याकडे आहे. फ्राय पॅन 300. इथे पण आहे. तुम्ही असं 300. पकडू शकता ना, असं हँडल दिलेलं आहे. तर बऱ्याचशा अशा गोष्टी. आणि मोठ्या साईज मध्ये बघा ना, बरंच मोठी साईज आहे इथे. ते कसं दादा ते दाखवा जरा त्याच्यामध्ये. इसमें तलने को बनाते, कोई अच्छा, सब्जी बनाते. किती रुपये त्याची किंमत? 450. 450 रुपये. आणि किती मोठा कढई आहे. सगळ्यात मोठी कितीला दादा ही ये वाली? मोटी का 1200. 1200 वगैरे. सगळी बघा लोखंडी. तुम्हाला तवे जर भाकरीसाठी भाकरी वगैरे का हवे भी, ना. भाकरी का तवा. भाकरीचा कसा हा? भाकरी का 550, 500. 550 ला आहे. बघा ना, बरेच साईज आहे त्याच्यामध्ये. सगळी लहान छोटा साईज size. पासून मोठी साईज आहे. अगदी दियादन ओरिजिनल का गावचा? लोखंडापासून दियादन बनवलेल्या 10 रुपये वस्तू मिळून. तुम्हाला मिळतील. धन्यवाद दादा. धन्यवाद. पण बघा तिथून येतोय आणि अजून ना दुकानं थाटतात आहेत. आणि दादानी सांगितल्याप्रमाणे की संध्याकाळी जास्त प्रमाणात असतं ना दादा. संध्याकाळी लोक कसं ऊन असतं ना, म्हणून संध्याकाळी ते जास्त प्रमाणात तुम्हाला गर्दी बघायला मिळेल आणि खरेदी सुद्धा करता येईल. तिथे टॅटूचं पण शॉप आहे. बघूया आपण सगळे स्टॉल थोडेसे कव्हर करूया. ते पण बघा तुम्हाला अशी मोठी चाळण हवी तर मोठी चाळण आहे. आणि त्यांच्याकडे पण सगळे कढया वगैरे बघायला मिळतात. कशा आहे शेंगा? किती रुपये? 100 ला पाव. आणि हा हे पण 100 ला पाव. मस्त मोठे मोठे बघा ना इथे फ्लॉवर पॉट आहेत. हा, आणि डेकोरच्या वस्तू आहेत. छोटीशी तुळस सुद्धा दिसते. दादा ही तुळस कशी? 150 रुपयाला आहे. सुंदर आहे बघा. आणि छोटे छोट्याशा वस्तू आहेत. होम डेकोर मध्ये यूज करू शकताय. मस्त. हाय. किचन में, बाथरूम में, ऑफिस में, मकान में लगाने का स्टैंड है। कशापासून बनवलंय? इसको टाइट होता है ड्रिल मशीन से। पण हे मटेरियल काय? कांच का है। काचेच आहे. काच बघा ना, आयतं तुम्हाला फक्त जाऊन लावायचंय. कांच का है। हे ते लावायचं कसं दादा? ये 2 स्क्रू होता है नीचे, हा हा. इसको ओपन करने के बाद में ये ब्लैक वाला बाहर निकलता है। अच्छा. पहले इसको दीवार में फिक्स करो, हा हा. फिर एक कवर होता है, कवर लगा के वापसी गिलास डाल के इसको टाइट कर दो। अच्छा, छान आहे. म्हणजे असं बघा अशा पद्धतीचं पण आहे. रेक्टँगल मध्ये, तसं स्क्वेअर मध्ये, आणि एका कोपऱ्यामध्ये राहील ना तसं आहे. आणि ह्याची काय किंमत आहे? सब सेम रेट है, 300 रुपये कोई सा भी लो। 300 मध्ये. बऱ्याच. कॉर्नर कोई सा लो सब। आणि कुठून आले तुम्ही? राजस्थान। राजस्थानवरून आले. हे सगळं तुम्ही बनवलंय? नहीं, वो दिल्ली से आता है दीदी हमारे। तुम्ही. अच्छा. हे ना घोंगड्या दिसतात आणि आता थंडी आहे तर तुम्हाला अशा घोंगड्या ओरिजिनल हव्या असतील तर इथे मिळतील. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? आम्ही पंढरपूरवरून आलोय. पंढरपूरवरून. ही घोंगडी आहे आणि ही घोंगडी आहे का नाही, आम्ही लोकरीपासून बनवतो. लोकरीपासून? हा, लोकरीपासून हातावरती बनवतो. आणि आमच्या आजोबा पंजोबापासून हे व्यवसाय चालू तुमच्या आहे. पिढीचाच व्यवसाय आहे. हा. कितवी पिढी आहे तुमची? आमची 3री पिढी आहे. अरे वा, छान छान. आणि आणि तरी साधारण ह्या घोंगडीची काय किंमत आहे? आता ह्या घोंगडीची साधारण 600 रुपये किंमत आहे. खूप चांगली असते ही, आयुर्वेदिक आहे.
म्हणजे साधं गोंगडीचे बसायला फायदे पण घेतात ना शेतात. गोंगडीचे फायदे भरपूर आहेत. बरं आयुर्वेदिक आहे, बरं चांगली आहे गोंगडी बरं. आणि ही वापरण्यासाठी. धुता येते ना दादा? हा वॉशेबल आहे, बरं बरं. प्रॉब्लेम येत नाही. नागिन झालेली असलेल्या माणसाला हा हा ही अंगावर घेतली तर नागिन दिसत. हा बरं, छान आहे का? अशी छान गोंगडी अच्छा, आहे गोंगडीचं खूप महत्व आहे. आणि गोंगडीचे भरपूर महत्व आहेत बरं. आणि ही सर्वांनी वापरली आणि ही पाहिजे. जुनी हा, वस्तू. हा. ही चोटतो हा हा ही कुठलं तर ही अंगावर घेतली ना ती खलास होते. अच्छा अच्छा. हा. दादा त्यातली फरक आहे का? अच्छा हा फरक आहेत की हे कचऱ्या लोकरीपासून बनवलेली गोंगडी आहे, प्लस हे काळ्या लोकरीपासून बनवलेली गोंगडी आहे. अच्छा, काळ्या लोकरीपासून हा म्हणजे लोकरीवर आहे. हा लोकरीनं हाताने ही बनवलेली. जरा उघडून दाखवा संपूर्ण बघा. कितीला आहे. हा हम्म. बरं. बघा, त्याच्यामध्ये अशा असे पद्धतीने छोटे मोठे गोंगडे गोंगडी राहतात. आहे. आणि त्याचा आपण बराच वापर आहे आणि दादाने सांगितलं की खूप चांगली आहे, शरीरासाठी पण उपयुक्त असेल. हो. आयुर्वेदिकच आहे हे. हम्म. गोंगडी आयुर्वेदिकच आहे. पण दादा ऑनलाईन पण तुम्ही देता का? ऑनलाईन देतो, पण यात्रेत असेल तर ऑनलाईन घेत नाही, कारण बरं बरं. यात्रेमध्ये नंतर मग network तुम्ही चा देता. बरं बरं. तर बघा दादा आलेले आहेत पंढरपूर वरून आणि मला घोंगड्या हव्या असतील ओरिजिनल अशा हाताने बनवलेल्या यांच्या, तर तुम्ही या स्टॉलला भेट देऊ शकता. धन्यवाद दादा. हो, धन्यवाद. तुळजापूरची आई भवानी. अरे वा, नमस्कार. दिसतात. नमस्कार दादा. हा नमस्कार. कुठून आहात तुम्ही? आम्ही एमपी मध्य प्रदेश. MP मध्य प्रदेश. आणि काय आहे आपल्याकडे ब्लँकेट दाखवा जरा ओपन करून. हे ब्लँकेट आहे दीदी, हे 1000ला 3 आहे. 1000ला ऑफर दिले. ऑफर दिली. अरे वा. या 1000ला 2 आहे, 1200ला 3 आहे. 1200ला 3 आहे, हा. 1000ला 2 आहे. हा. एवढी मोठी साईज. हा मोठी साईज आहे, बरं. आणि सॉफ्ट आहे एकदम. सॉफ्ट आहे, चांगला हम्म. क्वालिटी आहे. बरं. आणि याच्यापेक्षा पण आणखीन आहेत का सिंगल वाले? ते कसे? अजून भारी वाला आहे दीदी, 700 रुपयाला आहे. 700ला एक येणार आहे. 700ला. त्याच्यावर ऑफर नाही? हा याच्यावर ऑफर नाहीये दीदी, 1200ला 2 देते. अच्छा, 1200ला हो, या. देतात म्हणजे स्वस्त आहे. 1400ची 200ला. म्हणजे दादानी छान ऑफर आणि बरेचसे रंग वगैरे व्हेरायटी भरपूर आहे. हा. आणि बॅग कशी दादा? हे 150ला 2 आहे दीदी. वा, क्या हो. बात आहे. सगळं स्वस्त नक्की भेटणार भेट. आपल्याकडे. सगळं स्वस्त आणि बरेचसे. सिंगल मधली दाखवा जरा, आहे का? मध्ये इसको ऑफर करके 600 रुपये दो. 600ला आहे. हा, थोडं 600 ओपन ला करा. हे 600ला 2. हो मस्त. 700 में दो. छान. कसा पण धुवायची, काय पण नाही होणार. मशीन वॉश आहे. हा मशीन बस. बघा केवढे मोठं हे आहे. बघा ना, मस्त ब्लँकेट 7 बाय आहे. 8 आहे दीदी. आणि ते काय म्हणालात तुम्ही व्हाईट वाला कार्पेट आहे. कार्पेट कार्पेट कसं आहे? दाखवतो. ते कसं दादा? तो 450ला 2 आहे. ते कशापासून बनवलंय? ते लादीवर ते थंड नाही गळत तसासाठी आत्र आहे. बरं, म्हणजे खाली पायाला त्रास नाही हो होणार हो असं. या बरं. हे धुवू शकतो? धुवू शकते दीदी. तसा पण ह्याची काय धुवायची. किंमत आहे? हे 450ला जोडी आहे, पण 400ला देते. खूप छान. हा. 3 घेतले तर 500ला देते. अरे वा. हो. तर बघा बरेचसे असे. देखो ये किसका वाला? हा हा. अजून हे बडा फुल 8 बाय 8 आहे. 8x8 म्हणजे सगळ्यात मोठी साईज. बरं. कपडा पण छान आहे. डिझाईन छान आहेत. भरपूर डिझाईन्स आहेत. हा भरपूर दे दीदी. सॉफ्ट आहे एकदम. मस्त एकदम फील छान होते आणि बरेचसे प्रकार यांच्याकडे आहेत. नक्की ब्लँकेट घ्यायला आहे. आपल्याकडे साधं एक घ्यायला गेलो तर 800-900ला मिळतं. धन्यवाद सगळ्यांचे. हा ठीक आहे दीदी. हो उज्जैनचं आहे. हाँ उज्जैन से रहने वाले. अच्छा, बरं बरं. छान छान आणले. बेस्ट क्वालिटी. ये हमारा सेट है दीदी. अच्छा अच्छा. ये हमारा सेट है. बरं बरं बरं. नमस्कार दादा. आणि छान मस्त बिझनेस होऊ दे. हा ठीक आहे. धन्यवाद. सगळ्याला सेवा करासाठी हो ना, चांगली ठेवले. किमती पण परवडतील असे. आपल्याकडे महाग नाही, सगळे सस्ते भेटणार. व्हरायटी बघायला मिळत आहेत. इथे काचेचे बाउल सुद्धा दिसत आहेत. वा, बरेचसे प्रकार आहेत. 6चं आहे, केटल मध्ये संपूर्ण सेट पण आहे यांच्याकडे. बघा चिनी मातीचं आहे सगळं. रुपयाला का? सर्व वस्तू 10-10 रुपयांना आहेत. बघा टिकल्या आहेत 10 रुपयांच्या, परत क्लिप आहेत 10-10 रुपयाला. हे सगळं सिंगल 10 रुपये. अरे वा. बघा हे रबर बँड पण आहेत, छान आहेत. सगळ्या वस्तू तुम्हाला फक्त 10 रुपयात आहे. हे मोठे टब प्लास्टिकचे. आता कसे? हे 100 रुपये. शेतामध्ये वापरतात ना? शेतामध्ये. तुम्ही कुठून आलात? राजस्थान. राजस्थान वरून आले. आणि ती जाळी आहे ती भांडी घासायची. हा, किती रुपये? 100. आणि तो सूप दाखवा जरा. प्लास्टिकचा सूप वगैरे हा कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपयाला फक्त सूप आहे हा.
हा बघा ना, मोठे मोठे टब आहे, बसण्यासाठीचा स्टूल पण आहे आणि सूप मध्ये वेगळा पण आहे ना हा वाला. हा थोडा डिझाईनचा. हा कसा छान, कसाही वापरा. पहिल्यांदा आपल्याकडे वेगळे असायचे सूप, आता हे वेगळे निघालेत मोठे मोठे. तुम्हाला हे म्हणजे शेतीसाठी जास्त करून वापरतात ना. धन्यवाद. मस्त जत्रा भरली बघा, आणि संध्याकाळच्या वेळेस अजून भरणार आहे आणि सुंदर दिसणार आहे लाइटिंग वर. पण मी संध्याकाळी नाही, सकाळच्या वेळेला आपण शूट करतोय. ही अवजारं वगैरे बरीचशी जण घेऊन बसले बघा. शिविळी वगैरे आहे, मापटा आहे जे आपण आधी बघितलं. दोन्ही बाजूला ही दुतर्फा अशी दुकान आहेत. त्या बाजूला पण घोंगडी आपण बघितली ना, तशीच दुकान आहेत. तिथे बघा खेळणी आहेत जी जत्रेमध्ये बघायला मिळतात. लहान मुलांची बॅगा आहेत, सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशवरून आले. आणि इथे बघा पाय पुसणं वगैरे पण आहे. हे किती रुपये? ये 100 का एक. 100ला एक आहे, पण छान आहे. थोडस वेगळं काय हवं असेल तर. आणि हार्ट मध्ये, हार्ट शेप मध्ये. हा कितीला? ये भी 100 का है. 100. सगळे 100 वाले. 100 वाला. हे बघा पाय पुसणं आहे आणि सगळं 100 रुपयांचं आहे. तिथे पण ठेवलेले आहेत. आणि ते सगळ्यात मोठं आहे ते वरचं वो 3,500 का है. साडे. कमी होणार? कमी होता है. कमी होणार आहे. तर असं गालिचांचं पण छान आहे बघा. सतरंजी वगैरे आहे यांच्याकडे. पाय पुसणं सुद्धा आहे. धन्यवाद. किती रुपये? 300 रुपये. 300 रुपयामध्ये तुम्हाला शूज आहेत बघा. असे आहेत 300 मध्ये. कसा फक्त सेट कसा? 120 आहे. हा वाला कसा वरचा? हे सगळं गावठी आहे. आमच्या घरीच आमच्या बाजूला लावलं शेतामध्ये. बघा शेतामधल्या चांगल्या कोवळ्या अगदी. आणि थंडीमध्ये गरम गरम ताई करून देणार आहे, ते पण चुलीवरचं. वरती शिजलेल्या ठेवल्यात आणि खाली शिजणं. तरी किती वेळ लागतो चुलीवर शिजायला? हा बरं संकष्टी चतुर्थी उपासाची बरं बरं बरं. म्हणजे येणाऱ्या जाणार घरगुती. हा 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 बघू. मस्त उकडलेत. पोहे आणि नाही नाही नको नको. नाश्ता करून आलो, पण हे जाणारे बाहेरचं खायला आवडत नाही ना, मग त्याला घरगुती टेस्ट साठी आम्ही चांगली प्रयत्न करतो. बघा इथले ग्रामस्थ आहेत, त्यांनी पण तुमच्या खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. कांदा पोहे, घरगुती पोहे बनवते. बरं, कशी डिश आहे मग? ही 20 रुपये प्लेट लावले. अरे वा. आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपासाची साबुदाणा खिचडी पण आणली ताईने. बघा सगळी खाण्यापिण्याची सोय आहे. म्हणजे जत्रेमध्ये फिरून झाल्यावर थंडीमध्ये उकडलेल्या ह्या गावरान शेंगा 50 रुपयामध्ये मिळणार आहेत तुम्हाला. आपण कितीला घेतल्या त्या? 50च्या. हे बघा एवढ्या येणार आहेत 50 रुपयांच्या. तर नक्की स्वाद चाखा. धन्यवाद. इथे पर्सचं पण दुकान आहे. दादा काय किमती आहेत पर्सच्या? ही हातात घेतली ती केवढ्याची आहे? हा किती? 350. आणि ही वाली 130. तर बऱ्याचशा प्रकारच्या पर्स. ही कितीला आहे? 250 का है. आणि ती स्लिंग आहे ती? हा 120, 250, 250. बरं. बघा इथे बॅगांचं पण शॉप आहे या बाजूला. पुढे टॉयस आहेत, सॉफ्ट टॉय मध्ये आहेत. हे बघा सॉफ्ट टॉयस आहेत. काय किंमत आहे दादा त्याची? काय किंमत आहे? सबका अलग अलग. आले युपी वरून आले आणि बघा स्वतः इथे बनवतायत ते लोक. आणि बरेचसे सगळ्या प्रकारचे सॉफ्ट टॉय त्यांच्याकडे बघा. सगळे लावलेले बावला बावली आहेत आणि अगदी सगळं डॉल्स वगैरे पण आहेत. आणि उषा सुद्धा आहेत. उषांची कशी जोडी आहे? 300 का जोड़ी है. 300 ला आहे. 100 रुपये का जोड़ा. 100 रुपये फक्त. वा. आणि हे पायपुसणं कसं आहे? हे किती रुपये? जाएगा 300 का. 300 ला आहे. बघा आता आपण असंच जाऊया पुढे पुढे. आणि ना उन्हापेक्षा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे पण बघा सॉफ्ट टॉयच आहे बघा. किती रुपयांपासून सुरुवात आहे? 100. बरं 100 रुपयांपासून आहेत बघा. इथे झुला वगैरे पण लावलेला आहे. सुंदरसे स्टॉल्स आहेत बघा. कपड्यांचे पण बरेचसे स्टॉल्स आहेत बघा. या बाजूला आहेत. दादा नमस्कार. पेटा कसा? 50 रुपये. आणि ते खाजा आहे का? हा कसा? 60 रुपये.
आणि ही काय बरं वडी आहे का? हा ते नारियल बर्फी आहे, शेंगदाणा चिक्की आहे, शेंगदाण्याची चिक्की आहे थोडी शेव आहे, ही. ते साखर शेव आहे, आणि हा ते साखर शेव साखर शेव बोलतात. हे कसं येणार? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. आणि तो म्हैसूर पाक आहे का? हा मैसूर तो कसा? 60 रुपये पाव. तुम्ही कुठून आहात? पुण्यावरून. पुण्यावर आलेले आहेत. दादानी बघा मस्त सगळं साखरेचे पदार्थ आहेत. पेठ्यापासून सगळं काही आहे. म्हणजे खोबऱ्याची बर्फी पण आहे. 100 ग्राम पण मिळते ना? 100 ग्राम पासून आहे. तर नक्की इथे या स्टॉलला. बघा हळूहळू आता गर्दी व्हायला लागली. हा मसा आहे, हा मसाचा पूर्ण चौक आहे. मशाचा चौक हे ते आहे. यात्राची भरती त्या मंदिर आतमध्ये आहे. हा. आणि आता आपण जस्ट चौकामध्ये आहेत तर ते हा हॉटेल गुरुप्रसाद आहे. अच्छा. इथे आपल्याला नाश्ता चहा वगैरे सर्व मिळतं, अच्छा. जेवण मिळतं. आणि तसंच त्याच्या समोरच बाजूला दुसरा हॉटेल जीवदानी आहे. जीवदानी हॉटेल. हा स्वीट अँड स्वीट वगैरे मिळतं. म्हणजे सगळं खाण्यापिण्याचं तुम्हाला इथे मिळणार आहे. आरामात या आणि छान वेळ काढून या. आणि संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेस झाले जास्त रोषणाई. रोषणाई असते. आता इथे जायचं आता सरळ इकडे जर गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला आहे ना बरं. मंदिर आहे. बरं तिथे आपण मंदिरातून दर्शन घेऊया. मंदिराचं दर्शन घेऊ. चला या दादानी छान माहिती फिरवतायत. वेळ काढलाय त्यांनी आपल्यासाठी. आणि विठ्ठल माझं खरंच येणार होते पण त्यांनी त्यांच्या भावाला पाठवलंय. तर चला आपण बघूया आता दर्शनाला जाऊया. पाणीपुरी खाण्यापिण्याची मस्त सोय फंक्शन मिळत आहे. बघा इथे चायनीजचे पदार्थ सुद्धा आहेत. पाहू शकता. लाकडाचं पोळपाट कसं जरा दाखवा मला. काय किमती आहेत? 450 रुपये. 450 रुपयाला. हा मोठावाला 5.5. पूर्ण आहे ना हा? अखंड आहे, सिंगल पीस. अखंड आहे हा. बर. आणि लहान साईज मध्ये? तो 300 रुपये. लहान साईज वाला 300 रुपये. 300. आणि हे धोपाटणं कसं? 60 रुपये. हे 80 रुपये. हे फरक काय याच्यामध्ये? हे शिसमचे बाबळीचे आहेत. हे शिसमचे, हे बाबळीचे, 2 प्रकार. शीसम आणि बाबडी 2 प्रकारच्या लाकडाच्या वस्तू आहेत. अगदी लाटणं पण आहे तुम्हाला की 60 रुपये. विडी सगळ्यात मोठी कशी? ती तुम्हाला 450 रुपये मोठी. आणि हे चौरंग? 450, 500, 550. बरं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि ते मुसळ दाखवा दादा. मुसळची काय किंमत आहे? किती रुपये? 350. 350 ला. आणि सहसा या वस्तू बघायला मिळत नाहीये. त्यांच्याकडे लोखंडी तवे. तवे कसे दादा तुमच्याकडे? 200, 250, 300 जसे. 300 पासून. धन्यवाद दादा. असंच बघा समर्थ कृपा हॉटेल आणि कांदा भजी काढलाय गरम गरम. दादा दादा कशी कांदा भजी प्लेट? 50 रुपये. आणि ही वाली सगळं 50. आणि जिलेबी कशी? 40 रुपये. 40 रुपये. आणि गरम गरम भजी काढतायत दादा. बघा समोसे वगैरे आहे आणि पापडा पण आहेत. वा. हे तुमचं हॉटेल आहे दादा मागे? बरं. तर कांदा भाजी गरमागरम. इथे बघा बोर चिंचा वगैरे सगळं दिसतंय. चिंचा नाही का कशा ताई? 100 रुपये किलो. आणि बोरं कशी? बोरं 30 ला पाव, 50 ला अर्धा. 30 ला पाव, 50 ला अर्धा. गोड बोरं आहेत. आणि ते वाफवलेले आपण त्या ताई 50 रुपये पाव विकतो. 50 रुपयाला पाव. कुठून आहात तुम्ही? मी जांभूळ, माझा इथे 3 किलोमीटर गाव आहे. इथे जवळच. बरं धन्यवाद. दादा नमस्कार. कुठून आहात तुम्ही? मुंबईवर. बरं. हे किती रुपये? 150. बघा यांच्याकडे हार तोरणं वगैरे आहेत. आणि हे रुमाल कसा तो ताटाचा? हा कितीला? 120. 120. कमी होणार? हा कमी. कमी होणार. आणि तो एक तोरण दाखवा तो ऑरेंज कलर खालचा. 150. 150. मग यांच्याकडे तोरणं वगैरे आहेत आणि लोकरीची पण आहेत. हे कसं दादा? हे 100 रुपये फक्त. 100 रुपयांपासून तोरणं आहेत आणि हार वगैरे पण आहेत दादांकडे. आणि इथे ना ज्वेलरीचं पण बघायला मिळतंय. बघा ज्वेलरी वगैरे पण आहे यांच्याकडे. कसा सेट आहे हा? हे 50. सगळं 50 रुपये. हे बघा हे कुठलाही सेट घ्या 50 रुपयांचा आहे. मोत्यांच्या माळा आहेत. त्याला पेंडंट दिलेलं छानपैकी. इथे बघा मंगळसूत्र शॉर्ट वालं. आणि ते ऑक्सिडाईजचं दाखवा. सगळं 50. हे बघा 50 रुपये. गावची जत्रा म्हटल्यावर हे सगळं स्वस्तच असतं. हे बघा साडीची पिन आहे. सुंदर अशी नथची डिझाईन आहे. आणि हार पण अगदी 50 रुपये आहेत. धन्यवाद. हे बघा इथे पण आहे ब्लँकेटची दुकानं वगैरे. ते बांगड्या दिसतात. किती रुपयाला आहेत बांगड्या? कुठला पण घ्या, 50. कुठला पण 50. बरं. हे बघा इथे पण आहे बांगड्यांचं पण. लहान मुलींच्या पण आहेत ना? कुठून आहात तुम्ही?
आम्ही करतोच कर्जत वरून आहे. धन्यवाद. किती सुंदर सुंदर बघा ना मंगळसूत्र आहेत आणि वेगवेगळे पेंडंट आहेत त्याला, सुंदर असे एकापेक्षा एक, 1 2 3 4 5 किती डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. ताई कसं आहे हे वालं? 100 रुपये. नमस्कार, कुठून आहात तुम्ही? आम्ही मुरबाडचे आहेत. मुरबाडचेच आहात. आणि पायल कसे पैंजण? 100 100ला? हो. बघा ना, आता चांदी महाग झाली ते बरं आहे ना. एकदम सगळे 100? हो तुमचं नाव काय? चंद्रकला चंद्रकला. अच्छा. आणि बांगड्या पण आहेत. काही किडे बघा किती. ते पण 100. नाही मग तुम्ही दरवर्षी स्टॉल लावता तुमचा? हो. आपली यात्रा किती वर्षापासून चालू असते? हे भरपूर वर्ष, खूप वर्षापासून आहे. हो. अच्छा. तर काही किती मस्त ज्वेलरी अगदी 50-100 रुपयांमध्ये. आणि आताचे जे ट्रेंडिंगचे आहेत ना ते सगळे पेंडंट बघायला मिळतात. हे पण 100? 120. 120. अलग अलग भेटतात. बघा वेगळं वेगळं आहे पॅटर्न्स. मस्त हा. एकदम बिंदास घालायचं नाही. हो. सोनं महाग झालंय तर. बघा हे पण एक वेगळं वाटतंय, सुंदर हलका फुलका आहे. नवीन हा, नवीन ट्रेंडिंगचे ताईकडे. वा मस्त सुंदरच. मण्यांपासून केलंय ना हे? हो, क्रिस्टल मध्ये खराब नाही होणार. हा, खराब नाही होणार. छान आहे. वेगवेगळे पेंडंट आहेत. थोडस फॅन 250 रुपयाला आहे. फक्त 250ला. बघा त्याचे मणी वगैरे पण बरेच आणि त्याचे लेस 7-8 पदरी आहे ना. हो, 8 पदरी 8. आणि हे सध्या ट्रेंडिंगचं आपलं कमळाचं. हो, हे कानातले घातलेत ना त्या टाईपचे. आणि बरेचसे ताईकडे मस्त मस्त आहे. ताई धन्यवाद. हो. कोणतं फळ आहे दादा हे? हे रामकंदमूळ फळ म्हणतात त्याला. खायला गोड आणि गार राहतो. भगवान श्रीरामाने खाल्लेले फळ रामकंदमूळ. ते पाव किलो का पीस वर देतात? हे असं पाकिट येतं 50 रुपयाला एक पाकिट. 50 रुपयात किती असतात ते? 6 पीस येतात. 6 पीस असतात. बरं हे जंगलातून आणतात? हो, श्रीशैलमच्या जंगलात आंध्र प्रदेश साईडला आहेत. तिकडून आलात तुम्ही? आम्ही इकडचे माल तिकडे. अच्छा, माल तिकडून येतो. बरं बरं, धन्यवाद दादा. दीडशेला घ्या 150ला. ताई तुम्ही कुठून आहात? आम्ही नाशिकला राहतो, सातपूर. आणि सगळ्या लाकडी वस्तू कितीला आहेत? आता हे 200ला आहे, हे 150ला आहे. बोला दादा. बरं, ताईंचा चालू आहे बघा. आणि बरेच कस्टमर आलेत घ्यायला, गडबडीत आहेत. आणि हा छोटा ताई? हे छोटा ना 30 रुपयाला. 30 रुपयाला. बरं. छोटा हे लाटणं 60 रुपयाला. नाटणं 60 रुपयाला आहे. आणि हे पण 40 रुपयाला. ते ह्याचं पापड पोपट आहे. अखंड पोळपाट 400 रुपयाला. फिक्स रेट आहे? नाही 350ला दे. 350ला देणार आहे. तर ताईंकडे बघा लाकडाच्या सगळ्या वस्तू आहे. दोपाटणं वगैरे पण आहे. छोटस पोळपाट लाटणं आहे लहान मुलांचं. आणि ते काय ताई ते वालं? हे ना ते नाही, ते मागचं. ते गोट्या कुडाई पापड बनवायला. अच्छा, दाखवा जरा. कुडाई पापड बनवायला. घोटाला. हा, गोट्या. हे आम्हाला यातलं काही माहित नाहीये. सगळ्या ह्या गावच्या वस्तू बघा. आणि बरीच खरेदी करायला आलेत बघा लोक. हे पावभाजी. पावभाजीचं हा कितीला? 60 रुपयाला. 60 रुपयाला. 60 रुपयाला. कमी नाही होणार हा, फिक्स रेट आहेत. ताई धन्यवाद. कुठलीही वस्तू 20 रुपये. घर संसार बघा, सगळ्या वस्तू 20 रुपयाला आहेत. मिठाईचं हे स्टॉल आहे आणि सगळ्या पद्धतीच्या मिठाई आहे. कसा खाजा दादा? 70ला पाव आहे. 70ला पाव. आणि सुतरफेणी? 70ला पाव, सेम भाव. कुठून आहात तुम्ही? कुठून म्हणा? बघा छान स्टॉल मांडलेला आणि छान झाकून ठेवलेली मिठाई. म्हणजे एकही माशी बसणार आहे. सुंदर सुंदर बघायला मिळेल. दादा ती कोणती मिठाई आहे? हा, मुरुक खाजा आहे. अच्छा, खाजा आहे. बघा हलवा सुद्धा आहे. वा, रंगीबेरंगी पेठा आहे काय? अंगुरी पेठा अंगुरी पेठा. कसा आहे तो? कंबरला. बरं. बघा इथे हलवा वगैरे बऱ्याचशा मिठाई आहेत आणि आपल्याला काही माहित पण नाहीत अशा मिठाई. आणि मेन म्हणजे जत्रेतला खाजा तो मिळणार आहे तुम्हाला. काही वेण्या कशा? 150ला 2. अगदी हुबेहूब फुलांच्या खऱ्या वाटतात ना. मस्त अगदी हुबेहूब ओरिजिनल वाटतात आहे. आणि सुंदर सुंदर प्रकार आहेत बघा ना. छोटेसे ब्लाऊज सुद्धा आहेत. सगळे 100ला. कुठलंही घ्या. हे 50 वाले आहेत. बरं, हे फुलं वगैरे 50चे आहेत. सुंदर वाटतात बघा. इथे पण त्यांचा स्टॉल आहे. धन्यवाद ताई.
50 ला एक, हे 100 ला एक. सातशे आहेत ना दादा? 700. हे बॉर्डर वाले कसे आहे? हे 40 रुपये एक, 100 चे 3. 100चे 3 येणार. आणि हे छोटे वाले दादा? 10 रुपये. बरं आहे ना, हे वाण वस्तू म्हणून तुम्ही देऊ शकताय. आणि इथे मोठी जाळी ही दादा? मोठी 20 रुपये. बघा यांच्याकडे सगळे रांगोळीचे साचे आहेत आणि त्यांनी सगळे लावलेले पण दादा आणि काढून पण दाखवतात सुंदर. ते बघा एकदम मस्त, तुम्हाला काढून पण प्रात्यक्षिक मिळतंय. आपण आलोय जवळजवळ दादा किती किलोमीटर आलो आपण लांब? आपण सुरुवात पेट्रोल पंप पासून केली होती. जवळजवळ आपण 3 किलोमीटर चालत आलेलो आहोत. बरं. तर जे आपण समोर गर्दी हळूहळू वाढत आहे, पाळणे वगैरे आपण लांबून पाहत आहोत. जवळ अजून काही गेलेलो नाही आपण. आता जाऊया आपण. पण आता मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर सगळीकडे फिरणार आहोत. बरोबर आहे, ठीक आहे. किलोमीटर चाललो ना दादा? 2 किलोमीटर चाललो होता. आता आपण मंदिराकडे निघालो. आणि अशा बऱ्याचशा तुम्हाला स्टॉल्स मिळतील या बाजूने या बाजूने. कुठेही वळा तर तुम्हाला सगळीकडे यात्राच बघायला मिळणार आहे. हो, चला आपण आतमध्ये मंदिराकडे जाऊ. आता हे कोणतं मंदिर आहे दादा? हे मसोबा मंदिर बाहेर असतं आणि शिवशंकराचं मंदिर मोठं आहे त्याची, आणि खास मसोबा यात्रा म्हणूनच आहे. मसोबाच्या नावाने ही यात्रा भरली जाते. चला. इथे आपण मशा यात्रेला आलेलो आहोत आणि इथे समिती मंडळ बसलेले आहेत सगळे. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? बालचंद्र नारायण कुर्ले सर. मी विश्वस्त आहे या ट्रस्टची, श्री क्षेत्र कामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मासा. बरं. आणि मग ही यात्रा किती वर्षापासून भरवली जाते दादा? ही यात्रा आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून 200 वर्षाची परंपरा असणारी यात्रा आहे. 200 वर्षापासून? 200 वर्षाची परंपरेची यात्रा आहे. या यात्रेमध्ये केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा राज्यातील लोक या ठिकाणी अर्थार्जनासाठी आपला व्यवसाय घेऊन या ठिकाणी येत असतात. आणि किती दिवस असते ही यात्रा? जवळजवळ 15 ते 20 दिवस चालते. यंदा जास्तच गर्दी बघायला मिळते. हो, जास्ती गर्दी, कारण पेमेंटची तारीख आलेली आहे. 3 तारखेच्या नंतर शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, इंडस्ट्रीजचे कर्मचारी या सर्वांची पगार 7 तारखेपर्यंत होत असतात. आणि म्हणून या यात्रेचा जो आर्थिक विषय तो व्यवस्थित असल्यामुळे यात्रेमध्ये गर्दी आताही चालू आहे आणि पुढे वाढण्याची शक्यता आहे. आणि कोणत्या देवाच्या नावाने ही यात्रा भरवली? ही यात्रा श्री कामलिंगेश्वर देवस्थान तसेच मसोबा आणि शंकराचंही स्वयंभू स्थान या ठिकाणी. स्वयंभू स्थान आहे का? अरे वा, खूप छान माहिती मिळाली आपल्याला, कारण मला पण जास्त माहिती नव्हती, फक्त ऐकून होती आणि बघायला मिळाली. विशेषतः या यात्रेमध्ये केवळ मुरबाड तालुका नाही तर जिल्ह्यातील आणि अनेक जिल्ह्यामधून येणारे भाविक संसार उपयोगी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने भाविकांच्या चांगल्या प्रकारे सुविधा, सोयी सुविधा, पोलीस प्रशासन, इतर संपूर्ण प्रशासन, पंचायत समिती असेल, तहसीलदार असेल, सगळ्या प्रशासनाची या ठिकाणी सुसज्ज तयारी जवळजवळ 1 महिना असते. देवस्थान तसेच मसोबा आणि शंकराचंही स्वयंभू स्थान या ठिकाणी. स्वयंभू स्थान आहे का? अरे वा, खूप छान माहिती मिळाली आपल्याला, कारण मला पण जास्त माहिती नव्हती, फक्त ऐकून होती आणि बघायला मिळाली. विशेषतः या यात्रेमध्ये केवळ मुरबाड तालुका नाही तर जिल्ह्यातील आणि अनेक जिल्ह्यामधून येणारे भाविक संसार उपयोगी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने भाविकांच्या चांगल्या प्रकारे सुविधा, सोयी सुविधा, पोलीस प्रशासन, इतर संपूर्ण प्रशासन, पंचायत समिती असेल, तहसीलदार असेल, सगळ्या प्रशासनाची या ठिकाणी सुसज्ज तयारी जवळजवळ 1 महिना असते. आणि विशेषतः महाराष्ट्रातून मालेगाव नंतर या ठिकाणी मसोबाची यात्रा ही आर्थिक यात्रा सगळ्या महाराष्ट्रात 2 नंबरची यात्रा. आणि सगळी जण याच्यातून व्यापारी वर्ग कमावतात छान प्रकारे. तरी किती हे स्टॉल्स असतील दादा एवढे सगळे बघितले? जवळजवळ म्हणजे हजारो स्टॉल या ठिकाणी लावले जातात. त्यामध्ये काही ग्रामपंचायतचं क्षेत्र असेल, देवस्थानचं क्षेत्र कमी आहे, परंतु खासगी क्षेत्रामध्ये चांगलं अर्थार्जन शेतकऱ्यांना होत असतं. परिसरातील अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावतात. विशेषतः या वर्षाचा त्यांची कला सादर केली. या वर्षाचं यात्रेचं एक वेगळं आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषी महोत्सव या ठिकाणी सन्माननीय आमदार कतोरे साहेब तसेच सुभाषदादा पवार, प्रमोदजी हिंदूराव साहेब या प्रतिनिधींच्या हस्ते या ठिकाणी झाला. आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना चालना मिळण्यासाठी
विविध प्रकारचे शेती उपयोगी साधनं आहेत किंवा काही वस्तू आहेत त्या उपलब्ध शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेल्या आहेत. बघितलं मी अवजारं वगैरे आणि इतके सारे स्टॉल दादांनी सांगितले, म्हणजे हजारो स्टॉल आहेत. आपल्या एका व्हिडिओमध्ये तर काही शूट होणार नाही, पण आपण कोणत्या वस्तू अगदी कमी दरात ठेवलेल्या आहेत, म्हणजे डायरेक्ट ग्राहकापर्यंत आहे. मध्ये कोणाच व्यक्ती नसल्यामुळे तुम्ही याचा छान आनंद घेऊ शकता विकत घेण्याचा, खरेदीचा. म्हणजे कमी करण्याचं हेच नाही वाटत, अगदी किमती वाजवी ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यांचे वेळात वेळ काढल्यामुळे धन्यवाद. आणि छान तुमची अगदी आयोजन खूप छान ठेवलेले, अगदी व्यवस्थितपणा मला जाणवला. तर खरंच धन्यवाद. हर हर महादेव. दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि बघा व्यवस्था चांगली केलेली आहे आतमध्ये दर्शनाची, म्हणजे जास्त रांग असेल तर असे हे लावलेले आहेत. कोण ऐकणार आहे? फुलं 50 रुपये. 50 रुपये. राहायला कुठे? राहायला आम्ही अगदी स्थानिक आहे. स्थानिक आहे. बघा ताईकडे तुम्हाला मिळेल, अगदी मंदिराच्या शेजारीच इथं स्टॉल आहे आणि बऱ्याच जणींचे असे स्टॉल्स आहेत इथे बघा आजूबाजूला. तुम्हाला सगळं प्रसाद वगैरे हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे. आणि छान असं दर्शन झालं माझं सुद्धा, अगदी प्रसन्न असं वाटलं आणि सुंदर अशी यात्रा भरलेली आहे बघा. मस्त मंदिर तर खूप छान रित्या सजवलेलं आहे. हे मसा यात्रेमध्ये मसा गावामध्ये नामलिंगेश्वर देवस्थान आहे, त्याचं आपण दर्शन घेतलं आता. मिठायांची बरीचशी स्टॉल्स आहेत बघा, दोन्ही बाजूला आहेत. भरपूर अगदी तुम्हाला प्रसादी पासून सर्व मिठाई ताज्या ताज्या करून मिळणार आहे बघा. सगळं ताजे पदार्थ आहेत इथे. हे काय दादा? कशापासून बनवतात? माव्यापासून. आणि हे काय बरं? अच्छा, कसं आहे ते? पाव किलो? पाव किलो कसं? 70 रुपये पाव. आणि ताजे ताजे पदार्थ इथे बनवले जातात बघा. कुठून आहात तुम्ही? सासवडमधून. बरेचसे असे ताजे पदार्थ तुम्हाला मिठाईंचे बघायला मिळणार आहेत. हे बघा वेगवेगळे असे आहेत. ह्याला काय म्हणतात? हे काय? हे दहीवडा. दहीवडा? खाजा. खाजा. सुतारफेणी मैसूर. सुतारफेणी मैसूर. बरेच प्रकार आहेत. अच्छा, चंद्रकळा कशी? हे स्पेशल आहे का? हे 2 मसा यात्रेचे स्पेशल आयटम आहेत. बरं, हे 2 वर्षाने एकदाच मिळतात ते. एकदाच मिळतं. बरं, बघा हे स्पेशल आयटम नक्की ट्राय करा. हातोरी. बरं, ही काय म्हणजे पाकात असते का? पाकात बनवली जाते. बरं बरं बरं. फ्रेश असे मिळेल. पाव किलो कशी? 70 रुपये. 70 रुपये पाव. आम्ही सुद्धा घेतलेलं बघा. कशापासून? माव्यापासून बनवलेला पदार्थ आहे आणि हे हातोली म्हणून आहे. हे 70 रुपये तुम्हाला पाव येणार. हे 2 वस्तू तुम्हाला मसा यात्रेलाच मिळणार, वर्षभर नाही असं म्हणाले दादा. टेस्ट करून सांगते मी. मस्त आहे, अगदी खुसखुशीत आणि तोंडात घालतात असं मेल्ट होतंय. आणि किमती पण आणि ताजे ताजे मिळतात तुम्हाला हे सगळे पदार्थ. हा पण मी टेस्ट करते. एक नंबर. मी पहिल्यांदाच खाते हा पदार्थ. पाकात आहे ना, पाकात केलेला. क्रिस्पी आहे वरून आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे. हा कसा पाव? 70 रुपये पाव. मस्त मिठाई. थँक्यू. सुतारफेणी पण आहे बघा ना किती. आणि सगळे इथे पण ताजे ताजे बनवतायत बघा. बरेचसे मिठाईवाल्यांची दुकान आहेत इथे दोन्ही बाजूला. इथे पण आहे बघा बनवतायत. कसं आहे दादा? 70 रुपये पाव. 70 रुपये पाव. गुलाबजाम आहे. बरं. आणि मैसूर पाक कसा? मैसूर पाक 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. कसा? मैसूर पाक 60 रुपये पाव किलो. मस्त आहे. हातोली 70, हे 70 गुलाबजाम. छान आहे. किती वर्षांपासून तुमचं स्टॉल भरवता?
माझ्या जन्माच्या पण अगोदरपासून आजोबांपासून. आणि राहायला कुठे तुम्ही? मुरबाड मध्ये. मार्केट आहे. घोंगडी मार्केट खास घोंगडीसाठीच लोक जास्त येतात, कारण शेतकऱ्याचं मेन काय बोलतात ते ऊब येण्यासाठी जी लागतं साधन, ती घोंगडी पहिल्यापासूनच आहे. कारण पावसात वगैरे पावसा वगैरे जेव्हा आपण जनावरे वगैरे घेऊन जायची लोक, त्यावेळेस घोंगडी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर असायचीच. तर आता आपण ती घोंगडी पाहू. घोंगडी मार्केट मध्ये आपण आलोत. म्हणजे तुम्ही फिरत आलात ना मंदिरापासून, तर ते जवळ आहे ना, मंदिरापासून जवळ आहे. नमस्कार दादा, आपलं नाव? विलास बळीराम मुक्कामपूर शेनगाव, तालुका बुधगड, जिल्हा कोल्हापूर. बरं. घोंगडी सध्या आदमापूरला बाळगोमा क्षेत्राचं दुकान आहे. दुकान आहे तुमचं आणि विणकरांचं? सोसायटी संस्थेचं. अच्छा. लोकर विणकर सहकारी सोसायटी चेअरमन. 3x6 फूट आहे. 3x6, 4x10 आणि 3x8 अशी वेगवेगळी साईज असते. जावळी मुंगडी, पट्ट्याची मुंगडी. आणि हाताने विणलेली आणि मशीनची काय फरक असतो? मशीनच्या इथे धागा त्याला खळ नसते, त्याला अशी खळ नाही, हे अशी आहे बिगर. ही हाताने विणलेली आहे. आणि ही हाताने विणलेली. बरं बरं ही हाताने विणलेली. बरं. याची किंमत जास्त असते जावळी म्हणायची. किती किंमत आहे त्याची? याची 1,500 2,000 रुपये किंमत. एवढी किंमत आहे? हो. आणि याची किंमत आहे 500. दादा मग ही पावसात वगैरे पण वापरतात हा ना? चालू वापरायची. शेतकरी वर्ग? हो, शेतकरी पावसामध्ये जरी जास्त वापर. बसण्यासाठी वगैरे? हो, बसण्यासाठी, पूजेसाठी, बरं. देवाचे ध्यान करण्यासाठी. बरं. आणि ही एक विणायला किती दिवस लागतात? हे हातमागाची घोंगडी 4 दिवस लागतात आणि मशीनवरची घोंगडी 10 होते. एका दिवसाला 10 तयार. 10 तयार. म्हणून त्याची किंमत कमी आहे. बरं हा. बरं. त्याची काय म्हणाली किंमत तुम्ही? ह्याची 500, 400. 400. आणि साईज आहे छोटा पण? हा, छोटा मोठा दोन्ही. बरं. आणि तुमच्याकडे सतरंजी बसकर आहे. बस बसकर 100 रुपये? हा, फक्त 100. फक्त 100 रुपयाची किंमत आहे बघा. हे 100 रुपये. अशी. छान आहे. हे जे म्हणजे कसं आपलं बसायला, ध्यान करायला, हो, जप करायला हो, चालतं. जप करायला. पूजेला योगासाठी पण चांगलं आहे. मोठी पट्टी असते. बरं. तर बरंच म्हणजे यांचं स्वतःच विणकरांचा कारखानाच आहे ना ताई? हो, स्वतःची सहकारी संस्था आहे. संस्था आहे तुमची? स्वतःची माग आहे. बरं बरं. त्यामुळे आम्ही 40 वर्ष येते येतो आम्ही आमच्या म्हणजे 40 वर्षापासून येताय? ही जागा आमची काय. मग या वर्षीचा तुमचा प्रतिसाद कसा आहे? नाही, बरोबर नाही. यावर्षी अरे, काय मुंबईकर तुम्ही, यावर्षी कमी आहे. एवढी तुम्हाला ओरिजिनल वस्तू मिळते तर नक्की या. खास थेट तुम्हाला ग्राहक. आता उद्या बुधवार, शुक्रवार, रविवार जर चांगला व्यापार होईल. होईल होईल. व्हायलाच पाहिजे. आपण म्हसोबाला प्रार्थना करूया आणि यांचा व्यापार चांगला होऊ दे आणि जाऊ देत. व्यवस्थितपणे तुमच्या इथे जा आणि अजून पुढच्या वर्षी परत नवीन काय घेऊन याल. तर धन्यवाद दादा. 40 वर्ष आम्ही येते. 40 वर्षापासून बांधायचंय. अच्छा. याची काय किंमत आहे? 200 रुपये. 200 रुपये. बरं. बिडाचं दाखवा ते. हे आप्याच आहे. कसं आहे? किती रुपये? फक्त 300 रुपये. आमच्याकडे डबल भाव आहे मुंबईमध्ये. हे बिडाच आहे? 300 रुपये. आणि ते गावण्यासाठी 230. क्या बात आहे. दादा तुम्ही कुठून आलात? मुरबाड वरून आहे. आणि ते स्क्वेअर वाला दाखवा जरा. हा बापरे, 250 मध्ये. आणि एवढ्या व्हरायटी आहे. तव्यांमध्ये किती प्रकार आहेत. हे लोखंडी कसा? 250 रुपये. 250. बरं, 250. ह्याला तयार करावं लागेल ना? नाही, तेल लावायचं, गरम करायचं होतं. आणि खलबत्ता कसा? 300 ला खलबत्ता आहे. बरं. बरंच दादांकडे आहे बघा. बरंच घावण्यासाठी पण आहे, डोशासाठी आहे, तवे आहेत, कड्या आहे यांच्या स्टॉलला. आणि मंदिरापासून जवळ आहे यांचं स्टॉल आहे. धन्यवाद दादा. एक फोटो. दादा हे सर्व किती किलोमीटरची यात्रा भरते? सुरुवातीपासून जर आपण आलो ना, तिथून आपण स्टार्ट केलं तिथून, तर शेवटचा बैल बाजार 7 ते 8 किलोमीटर चालत जावं लागतं. एवढं मोठी आहे बघा. पुढे बघा किती मोठी आहे. म्हणजे अगदी तुम्ही ना कोपऱ्यात बघताय ना तिथपर्यंत आहे. नजर जाईल तिथपर्यंत आहे बघा. जाम मज्जा येते. अगदी लहानपणीची आठवण झाली आहे. मस्त. टोपली कशी ताई? 400 रुपयाला आहे. बरं. फिक्स रेट आहे? फिक्स रेट.
किती मोठी जत्रा आहे बघा. ह्या बाजूने सुद्धा आकाश पाळणा आहे. मोठे मोठे आकाश पाळणे बघायला मिळतात. हे बघा, हे बघा, इथे पण टोपल्या बऱ्याच प्रकारच्या आहेत. ही कितीला छोटी वाली? 500 रुपये जोडी. 500ला जोडी येणार. बरं, तुम्ही स्वतः केलेला आहे तयार? कुठे राहिलाय? मुरबाडला आहे. बघा, यांच्याकडे पण टोपल्या बऱ्याचशा आहेत आणि छान त्याला रंगकाम केलेलं आहे. मस्त, धन्यवाद. त्या साईडला आलात ना तर फन फेअर भरलेला आहे. या बाजूला मोठे मोठे आकाश पाळणे आहेत. बरेच 3 ते 4 आकाश पाळणे आहेत बघा. आणि लहान मुलं अगदी मस्त एन्जॉय करतायत. इथे पण खाण्यापिण्याची मस्त सोय आहे बघा. सगळे असे गेम्स आहेत. दादा, बॅग कशी? 250ला 2 बॅग आहेत बघा. मस्त आहेत. कसल्या त्या? कसल्या आहेत? नेट कपडे काय? नेट कपड्यापासून बनवले. छान. 250ला ह्या 2 मिळणार आहेत बघा. छोटेसे पाऊस टाईप आहेत. इथे पण तर आजच्या भागामध्ये आपण बघितलं मसा यात्रा. इतके सारे स्टॉल्स आहे ना की एका व्हिडिओमध्ये कव्हर होऊ शकणार नाही. आणि उमेश दादांनी छान फिरवलं, आम्हाला माहिती दिली की कुठून कसं जायचंय, कुठलं मार्केट कुठे आहे. सगळी माहितीपूर्ण असं व्हिडिओ झाला आपला. आणि तुमचे आभार दादा. तुम्ही आम्हाला बोलवलं व्हिडिओ करण्यासाठी. तुमचाही आभार आमच्याकडून. विठ्ठल भाऊ नायकरांनी आम्हाला जी संधी दिली तुम्हाला भेटण्याची आणि मसा यात्रेमध्ये जी व्हिडिओ करण्याची संधी दिली, मी खरोखर तुमचा खूप खूप आभारी आहे. जरी मसा यात्रा आमच्या गावामध्ये असेल पण व्हिडिओ करण्याची जी तुम्ही आम्हाला कशी करायची माहिती करून दिली त्याबद्दल सुद्धा तुमचा स्वागत आहे. आणि विठ्ठल दादांचे पण खूप आभार. ते काही कारणामुळे उपस्थित नाहीयेत. त्यांनी दादांना पाठवलं, म्हणाले जा यांना सर्व यात्रा फिरवा. आणि आम्ही ना 2.5-3 तास झाले मस्त यात्रा दादांनी फिरवली. कुठे काय आहे काय. कारण इथले ग्रामस्थ असल्यामुळे सगळी माहिती मला परिपूर्ण अशी मिळाली. छान आधी मंडळाने पण आपल्याला थोडीशी माहिती पुरवली. छान दर्शन झालेलं आहे. यात्रा इतकी मस्त आहे ना आणि इतके रिझनेबल दर आहेत. आलात ना तर काही बार्गेनिंग करू नका. जे सांगतायत ना त्याच भावात या. कारण एवढं कमी किमतीमध्ये त्यांचे हे सगळे व्यापार त्यांनी मांडलेले छोटे छोटे लघु उद्योजक आहेत. खरंच चांगलं. आणि मिठाई तर अगदी फ्रेश मध्ये बनवलेली आहे. ताजी ताजी बनवतात आणि ताबडतोब विकतात. तेच ना. इतकं तुम्ही बघा एकदम शेवटपर्यंत लांब पर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत. म्हणजे टोटल किती किलोमीटर दादा हे? टोटल आपण सुरुवातीपासून 7 किलोमीटर सगळं होईल फिरायला जर गेलो. हो, जर फिरायला गेलात तर खूप म्हणजे पाय दुखतील. आणि इतके सारे स्टॉल आहेत. सगळी खरेदी होणार आहे. मोठी अगदी पिशवी घेऊन या आणि छान दर्शन घ्या आणि छान यात्रेचा आनंद घ्या. परिवारासकट ही यात्रा अजून 10 दिवस आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.